काम करावे. चलनाच्या प्रकार 3 जप. कृष्णल 5 कृष्णल बरोबर 1 माश, 16 माश बरोबर सुवर्ण, 24 माश कर्ण, 4 सुवर्ण 1 निष्क, 10 निष्क धरड. हा सोनी, चांदी आणि तांब्याचे बनवीत. तांब्याच्या कलशाला कार्शिक कलशपान म्हणतात. चोरी न होता चोरी झाल्याचे खोटीच सांगणाऱ्या, चोरी केलेल्या वस्तूवर खोटा हक्क सांगणाऱ्या तेवढेच धन राजाने दंड करावा. दुसऱ्याची मालमत्ता विकणारा, वस्तू देण्याची कबूल न करून न देणारा, मजुरी घेऊन काम न करणारा, विनाकारण एखाद्या चोरी नोकरीतून काढून टाकणारा, घराचे दोष लपवून एखाद्या कन्येशी विवाह करणारा, बलप्रयोगाने तलाव, उद्यान, शेती बळकवणारा, श्रेष्ठ वडील माणसे यांचा अपमान करणारा, दुसऱ्या झाडीचे फळे बळाने तोडणारा, रस्ता, शेत, तलाव कष्ट करणारा यांना राजाने सजा करावी. या सर्व निर्णय दंड सांगितले आहेत. तर शारीरिक शिक्षाही सांगितल्या आहेत. त्यात काही वेळा हातात हात व डोळ्यांना डोळा असता असाही न्याय सांगितला आहे. परस्त्री व परपुरुष यांच्याशी संबंध ठेवणाऱ्या शिक्षा सांगितल्या आहेत. मंत्री, न्यायाधीश यांना विपरीत कार्य केल्यास त्यांचे सर्वस्व हरण करावे. काही शिक्षा आज विपरीत वाटतील अशा होत्या. अंगावर योनीचे चित्र गोंधणे, झेंडे गोंधणे, कुत्र्याचे नाव गोंधणे, कपाळावर नरमुंड गोंधवणे अशा शिक्षा असतात. मंदिर, तलाव, सार्वजनिक ठिकाणी प्रतिमा तोडणे, रस्त्यावर मलत्याग घाण करणारा, जिने तोडणारे, वस्तूची अव्याजवा किंमत लावणारा, खराब भेसळयुक्त वस्तू विकणे, आग लावणारे, विषप्रयोग करणारे, न्यायासनासमोर अपराध सिद्ध होऊन स्वतः निरापराधी आहे असा सांगणारा याचे जबरदस्त शिक्षा सांगितल्या आहेत. या अवयव तोडणे, ठार करणे, विद्रूप करणे, हद्दपारी, अग्नीत जाळणे अशा भयंकर शिक्षा आहेत. डाग देणे, शरीरावर हत्यारांचा खुणा करणे अशी शिक्षा सांगितल्या आहेत. राजाने आपल्या दिवसाच्या कार्यात नित्य कर्माच्या बरोबर राजदरबारात उपस्थित राहण्याचे काळ निश्चित ठरवा. तसेच व्यायाम, शास्त्र अभ्यास, मंत्री, गुप्तचर यांच्याशी एकांतात बोलणी करण्याचा वेळ राखून ठेवावा. ठराविक काळी मनोरंजन करावे. गुप्त योजना निकटच्या नातेवाईकांसह सांगू नये. आपल्या शत्रूच्या सैन्याची संख्या, भूभाग यावरून युद्धात सैन्याची रचना केली जाते. त्याला व्यूह म्हणतात. महाभारतात युद्धात अशा अनेक व्यूहपैकी चक्रव्यूह अभिमन्यूच्या पराक्रमाने सर्वपरिचित झाला आहे. आपले सैन्य कमी असल्यास सूचीमुख सुई अथवा चोचीप्रमाणे बनवतात. गरुड व्यूह, मकर व्यूह, चक्रव्यूह, श्वेन ससाणा व्यूह, सर्वतो भद्रमंडल व्यूह, सूची व्यूह असे व्यूहाचे काही प्रकार आहेत. या व्यूहचा सोन्याचा 5 भाग करून त्यातील 2 भाग लढत असतात. उरले 3 रक्षण करतात. थकलेला मागे घेऊन ताज्या दमाचे दुसरे सैनिक पुढे येतात. राजाने प्रत्येक लढाईत भाग न घेता एका कोस मागे राहून सैन्याच्या हालचाली नियंत्रण ठेवणे, सैनिकांना प्रोत्साहन करणे, शत्रूला आणखीनही सैन्य देत असल्यास आभास निर्माण करणे या गोष्टी कराव्यात. ते मला सगळ्या गोऱ्यात ते त्याच्यावर टाकून दे, मी बाहेर झाडतोय झाडं किती घाण झालं. एक हत्तीभोवती 4 रथ अशी रचना करून हत्तीच्या पायाचे रक्षण करावे. रथाच्या रक्षणासाठी अश्वसेना असावी व त्यांच्या भोवती पायदळाचे सैन्य असावे. सर्व पुढे ढालदारी असावे. जखमी वीरांना युद्धभूमीवर हटवणे, हत्तींना पाणी पाजणे, धनुर्धरांना शस्त्रपुरवठा करणे त्यासाठी वेगळी व्यवस्था असावी. युद्धातही शत्रूच्या स्त्रियांचा अपमान करू नये. धर्मयुद्धासोबत कपट युद्धही खेळता यावी. शत्रूचा कपटानेच उत्तर द्यायला हवे. पुराणाच्या काळी धार्मिक पगडा जास्त असल्याने युद्धपूर्वी व युद्धानंतर देवतांना आव्हान, पूजन, देवतांना बली, मंत्रजप, रुद्र, ग्रह, अश्विनी कुमार, देवी, नृसिंह, वासुदेव, भद्रकाली, लक्ष्मी, भूत, भैरव, गण इत्यादी पूजा अर्चा चालू असे. युद्धानंतर विजय प्रित्यर्थ दान, पारितोषिक, वीराचे सत्कार गोष्टी, वीरांचे सत्कार या गोष्टी होत. शत्रूचे लुटलेले धन, अलंकार, पशु, सरकार जमा कर होत. पराक्रमी सैनिकाचे तसेच मृत सैनिकांच्या कुटुंबियांना शत्रूकडून मिळालेल्या धनाचा वाटा द्यावा. चांगल्या सेवकांनी पारितोषिक द्यावे असे सांगितले आहे.